हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आज आम्ही नाशिकच्या गोदावरी नदीवर म्हणजेच गंगेवर महागोदा आरती पाहायला आलो होतो. इथे लोकांची खूप मोठी गर्दी जमलेली होती. आम्हाला कुठेच नीट जागा मिळत नव्हती. 2-3 ठिकाणी इकडे तिकडे उभं राहून बघितलं, पण काहीच व्यवस्थित दिसत नव्हतं. एका ठिकाणी थोडंसं दिसत होतं म्हणून आम्ही तिथे थांबलो, पण तिथून हे पूर्ण दृश्य दिसत नव्हतं. मनात वाटत होतं की अजून थोडं पुढे गेलो असतं तर बरं झालं असतं. तेवढ्यात आमच्या पुढचे काही लोक निघून गेले आणि मला थोडी पुढे जायला जागा मिळाली. तिथून आरती थोडी व्यवस्थित दिसत होती, पण गर्दी मात्र खूपच होती. उभं राहून आणि भाषण ऐकून बरेच लोकांना कंटाळा आला होता. सगळे विचार करत होते की आता आरती कधी सुरू होणार. शेवटी महागोदा आरती सुरू होत आहे. इथे खरंच सुंदर आणि भक्तिमय वातावरण आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता, अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे. तुम्ही सुद्धा अनुभवू शकता. रामकुंडावर गोदामाईच्या सानिध्यात एक अतिशय पवित्र वातावरण होतं. घंटानाद, शंखध्वनी आणि मंत्राचे स्वर मनाला शांत करत होते. त्या क्षणी मन पूर्णपणे भक्तीत तल्लीन झालं. महागोदा आरती म्हणजे नुसतं दर्शन नाही, तर मनाला मिळणारी शांती आहे. हा दिव्य अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. जय गोदामाई. आपल्या नाशिकमध्ये पहिल्यांदाच 1111 महिला आणि 400 गोदा सेवक यांनी मिळून ही महाआरती केली आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी महाआरती होत आहे. तुम्ही सुद्धा अनुभवू शकता. हजारो लोकांची गर्दी, दिव्यांचा लख्ख प्रकाश. हा फक्त कार्यक्रम नाही आहे, तर मनात कायम आठवणीत राहणारा असा अविस्मरणीय क्षण आहे. सो फ्रेंड्स, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.